15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रजी राजवट संपली. पण त्यानंतर भारत कोणत्या पद्धतीने चालेल, भारताचा राज्यकारभार हाकण्यासाठी मूलभूत असा कोणताही कायदा या देशामध्ये नव्हता. तेव्हा कायदा निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केली. 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस अथक प्रयत्न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान बहाल केले. या संविधानाची अंमलबजावणी ज्या दिवशी सुरू झाली तो दिवस होता 26 जानेवारी 1950. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण प्रजासत्ताक दिन ज्यांच्यामुळे आपण साजरा करतो ते या देशाचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या दिवशी अभिवादन न करता, त्यांचं स्मरण न करता साजरा करणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच होय. युनोसारखी जागतिक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस म्हणजेच 14 एप्रिल हा दिवस जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा करते. त्यांना शाळेत प्रवेश नाकारला गेला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आज जगात अशी कोणतीही शाळा नाही की जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही. देशात असे कोणतेही कार्यालय नाही जिथे बाबासाहेबांचा फोटो लावला जात नाही. देशात असे कोणतेही गाव नाही जिथे बाबासाहेबांचा विचार नाही. पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधणारा जगातला एकमेव महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा काय संबंध असे प्रश्न विचारणारे महाभाग आज इथे आहेत. त्यांना हा इतिहास माहीत करून दिला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना बहाल केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. एकूण 7 सदस्यांनी ही घटना समिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या घटना समितीचे प्रमुख अध्यक्ष होते. यांच्याशिवाय घटना समितीच्या मसुदा समितीमध्ये खालील काही सदस्य होते. यामध्ये अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार, सय्यद मोहम्मद सादुल्ला, एन माधवराव, टी.पी. कृष्णमाचारी आणि एन गोपालस्वामी अय्यंगार अशी या सदस्यांची नावे होती. यापैकी एकाने राजीनामा दिला. एकाच्या मृत्यूमुळे ही जागा रिक्त राहिली. सदस्यापैकी एक व्यक्ती अमेरिकेला निघून गेली. त्यामुळे ती जागा कधीही भरली गेली नाही. 6 सदस्यापैकी एक सभासद राज्याच्या राजकारणामध्ये गुंतून राहिले. एक व्यक्ती प्रकृती अस्वस्थ्यामुळे एकाही बैठकीला हजर राहू शकली नाही. त्यामुळे संविधान निर्मितीचा संपूर्ण भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन पडला. तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने ते काम पूर्णत्वास नेले आणि 4 नोव्हेंबर 1947 रोजी हा मसुदा सभेपुढे ठेवला. त्यावर एकूण जवळपास 166 दिवस साधक बाधक चर्चा झाली. बरेचसे विचार विमर्श आणि चर्चा झाल्यानंतर संपूर्ण चर्चेअंती काही सुधारणा केल्यानंतर 308 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरी करून प्रती साक्षांकित केल्या आणि संविधान राष्ट्रासाठी लागू केले. वास्तविक पाहता घटना निर्मिती आणि संविधानाची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढे महान योगदान अन्य कोणाचेही नाही. या देशाचा प्रजासत्ताक दिवस खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण साजरा करतो. प्रजासत्ताक दिवसाचे खरे मानकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत. हे सर्वांना माहिती असूनही जाणीवपूर्वक 26 जानेवारी हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक हा दिवस ध्वजारोहण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाणीवपूर्वक सर्वच ठिकाणी नाही पण काही ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून साजरा केला जातो. बऱ्याच शाळा आणि कॉलेजात आणि सरकारी कार्यालयात बाबासाहेबांना किंवा बाबासाहेबांची प्रतिमा लावली जात नाही. त्यांना साधा पुष्पहार अर्पण केला जात नाही.
हे वास्तव आहे. ही प्रवृत्ती नष्ट करावी लागेल. यासाठी प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्ता आणि आंबेडकरवादी चळवळीतील नागरिकांनी आपले कर्तव्य समजून त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संविधान दिनी आणि प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा योग्य सन्मान प्रत्येक ठिकाणी करून त्यांना पुष्पहार अर्पण करून प्रजासत्ताक दिन साजरा करायला सांगितले पाहिजे. त्यासाठी आग्रह धरावा लागेल. तरच भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घराघरात पोचतील, हे मात्र निश्चित.